पेट्रोलचे वाढते भाव आणि रोजची दगदग आता सोडा मागे, कारण वरद मोटर्स घेऊन आले आहेत स्टायलिश आणि दणकट सिना इलेक्ट्रिक बाइक्स। एका चार्जमध्ये पूर्ण परभणी फिरा फक्त काही रुपयांत। झिरो मेंटेनन्स, झिरो प्रदूषण आणि 100% बचत। परभणीत गेल्या 10 वर्षांपासून विश्वासाचं नाव म्हणजे वरद मोटर्स। मग विचार काय करताय? आजच आपली ई-बाईक टेस्ट राईडसाठी घेऊन जा। पत्ता: खुळे कॉम्प्लेक्स, सोनी फर्निचर समोर, वसमत रोड, परभणी। संपर्क: 9175310000। वरद मोटर्स, प्रगतीची नवी भरारी। परभणीत ईद उल फितरचा उत्साह। ईदगाह मैदानावर लाखोंचे हात दुवेसाठी सरसावले। सर्वधर्मीय मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशासनाकडूनही शुभेच्छांचा वर्षाव। परभणीत सामाजिक सलोख्याचे दर्शन। परभणी प्रतिनिधी: पवित्र रमजान महिन्याच्या सांगतेनंतर आज परभणी शहरासह जिल्ह्यात ईद उल फितरचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। शहरातील मुख्य ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांचा जनसागर लोटला होता। विशेष म्हणजे या धार्मिक उत्सवात प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून दिलेल्या शुभेच्छांमुळे परभणीच्या सामाजिक सलोख्याची परंपरा अधिक अधोरेखित झाली। भक्ती आणि शिस्तीचा संगम। आज सकाळी ईदगाह मैदानावर लाखोंच्या संख्येने समाज बांधव एकत्र जमले होते। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नमाज अदा करण्यात आली। देशामध्ये शांतता, प्रगती आणि बंधुभाव टिकून राहावा यासाठी सामूहिक प्रार्थना, दुआ करण्यात आली। पांढरे शुभ्र पेहराव आणि चेहऱ्यावर सणाचा आनंद अशा वातावरणाने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता। मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव। नमाज संपन्न झाल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या विशेष स्वागत पंडालमध्ये सर्वधर्मीय मान्यवरांनी मुस्लिम बांधवांची भेट घेतली। यावेळी खासदार बंडू जाधव यांनी सर्वांना ईदच्या शुभेच्छा देत परभणीच्या एकात्मतेचे कौतुक केले। जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक SP यांनी चोख बंदोबस्त आणि नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करत नागरिकांशी संवाद साधला। महानगरपालिका आयुक्त, तहसीलदार, महापौर व उपमहापौर यांच्यासह विविध पक्षांचे नगरसेवक आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सर्व मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या। सण हा केवळ आनंदाचा नसून तो एकमेकांना जोडण्याचा दुवा आहे, असा संदेश या भेटीतून देण्यात आला। प्रशासकीय यंत्रणा सज्ज। महानगरपालिका प्रशासनाकडून ईदगाह मैदानावर स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि मंडपाची चोख व्यवस्था करण्यात आली होती। तसेच पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षिततेची योग्य काळजी घेतल्याने कोणताही अडथळा न येता हा सोहळा शांततेत पार पडला। आदर्श संदेश। परभणीतील या ईदच्या सोहळ्याने हे सिद्ध केले की जिथे प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि जनता एकत्र येतात तिथे सण हा केवळ उत्सव न राहता तो एक सामाजिक सोहळा बनतो। परभणीचा हा सलोखा संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श ठरणारा आहे। हमने यहाँ देखी है जिसमें हिंदू मुस्लिम सब भाईचारे से यहाँ ईद मना रहे हैं। ईद का वो यही संदेश है कि हम भाईचारे से रहना चाहिए, प्रेम से रहना चाहिए, एक दूसरे के हर त्योहार में हमें शामिल होना है। और आज की जो ईद की दुआ है ये पूरे अमन के लिए है। परभणी का जो भी विकास होने जा रहा है, परभणी में जो भी अच्छी चीज़ हो रही है। मुस्लिम धर्मातील हा सगळ्यात पवित्र सण आहे आणि त्या अनुषंगाने आज रमजान ईद आहे। त्या ईदच्या संदर्भाने मी सर्व माझ्या लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो। हे आता नवीन वर्ष आपण घरी धरू आता ईदपासून, की त्यांना आयुष्य त्यांचं सुख समाधानाचं, आरोग्यदायी, सुख संपन्न जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जे मुस्लिम समाजामध्ये एक वाक्यता, एक दिशा, एखादा निर्णय झाला की तो सगळ्यांनी अंतःकरणातून पाळायचा, हे दुसरीकडे बघायला मिळत नाही। त्यामुळे ह्यांचा काही आदर्श आपण निश्चित काही गोष्टीमध्ये घेतला पाहिजे असं मला या ठिकाणी या निमित्तानं वाटतंय। म्हणून आज ईदच्या अनुषंगाने मी सर्व मुस्लिम बांधवांना मनपूर्वक या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये ईद उल फित्र का मौका है। अल्हम्दुलिल्लाह मैं अपनी जानिब से, तमाम उलमा की जानिब से और हमारी पूरी क्या कहेंगे कि मुसलमान बिरादरी की तरफ से और अइम्मा की तरफ से ईदगाह के तमाम ही बिरादरान वतन को खुसूसियत के साथ में ईद उल फित्र की मुबारकबाद पेश करता हूँ। और अल्हम्दुलिल्लाह नमाज भी अदा की गई और मुल्क के अंदर में अमन व अमान बाकी रहे उसके लिए दुआएं भी की गई। अल्लाह ताला हमारे मुल्क को अमन व अमान में रखे और कामयाबी से सरफराज फरमाए। और जो हमारी ख्वाहिशें हैं
कि हम जिस मुल्क के अंदर में रहते हैं, भारत ये हमारा जो देश है, अल्लाह इसको तरक्कियों के साथ में गामजन फरमाए। अल्हम्दुलिल्लाह मुकम्मल तादाद थी यहाँ पर, बल्कि पूरा मैदान भरने के बाद में भी लोगों ने रोडों के ऊपर में नमाजें अदा की। अल्लाह सबकी नमाजों को कबूल फरमाए। आमीन, शुक्रिया। अल्हम्दुलिल्लाह मैं परवनी के आवाम को तहे दिल से मेरे तरफ से ईद की खुलूस मुबारकबाद देता हूँ। परभणी शहर के विकास के लिए किस तरह की आप दुआ कर रहे हैं और विकास के लिए किस तरह की सोच रखते हैं? अल्लाह ताला से उम्मीद तवक्को है कि इंशाअल्लाह ताला आने वाले दिनों में परवनी के अंदर काफ़ी सारे प्रोजेक्ट आने वाले हैं और शहर का चेहरा मोहरा बदलने की कोशिश करेंगे इंशाअल्लाह। आज परभणी शहर महानगर पालिका अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने मी सर्व माझ्या महापालिकाचे कर्मचारी व परभणीच्या पूर्ण रहिवासी त्यांना ईदची फार फार शुभेच्छा देतो आणि सर्व अशीच शांतताने आणि एकत्र राहावा अशी मी अल्लाहशी प्रार्थना करतो।